अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटला। प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी व स्थानिक नागरिकांनी आज रात्रीपासूनच कॅनलमध्ये बसून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केलं। जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्ष जाणार की नाही असं संतप्त सवाल शेतकरी वर्गाने व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी निळवंडेच्या उजव्या कालव्यात तंबू ठोकून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। पाण्याचं योग्य वाटप, कालव्यांमध्ये वेळेवर पाणी सोडणं तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आता या भागातील शेतकरी संतप्त झालेत। अभी नाही तो कभी नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आमच्या डोळ्यासमोरून पाणी वाहत असताना आम्ही शांत का बसावे? धरणे बंधारे आमचे भागात लाभ मात्र खालच्या भागाला। पाण्यावर आमचा देखील हक्क आहे, त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला हक्काचं पाणी द्या। यासाठी आता या ठिकाणी आंदोलन सुरू झालं। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन कॅनल उद्ध्वस्त करतील, या पलीकडे जाऊन खाली पाणी जाऊन देणार नाही, या धरणाची चाकं देखील वेळप्रसंगी आंदोलन बंद करतील। यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर अजित नवले, शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते बाळासाहेब भोर, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, अगस्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश पोखरकर, अण्णा शेटे, माजी उपसरपंच अशोक देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी या कॅनलमध्ये उपोषणास बसले असून या ठिकाणी भजन गायन करत शेतकरी भर उन्हात गरमीमध्ये पाण्यासाठी टाहो फोडतात। आंदोलनादरम्यान पाणी आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही, आमचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे असा ठाम इशारा संघर्ष समितीने दिला। पालकमंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावं अशी मागणीही करण्यात आली। यापूर्वी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होतीये। धरण व बंधारे आमच्या तालुक्यात, शेती आमची, पण पाणी आमच्या डोळ्यासमोरून वाहून जातं आणि आम्हाला मिळत नाही। अजून किती बळी गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।